2-3 दिवसापूर्वी आमचे परममित्र यांनी आमच्याविषयी काही कॉमेंट्स केलेले आहेत, त्याला उत्तर देण्यासाठी आजची ही पत्रकार बैठक बोलवलेली आहे. त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला की राज्यातल्या भल्या भल्या मोठ्या माणसांना मी घाम फुटलेला आहे. तेव्हा पहिला प्रश्न माझा हा आहे की त्यांनी राज्यातल्या कुठल्या कुठल्या मोठ्या आसामींना, बड्या नेत्यांना घाम फोडला आहे. ह्याला घाम फोडलेला मात्र राज्यानं, पश्चिम महाराष्ट्रानं, जिल्ह्यानं, तालुक्यानं पाहिलेला आहे. आणि आता दुसऱ्यांदा घाम फुटतोय तो नुसती प्रवेशाची चर्चा आणि लोकसभेची उमेदवारी माझी अजून कुठं फायनल नाही, कुठल्या पक्षानं डिक्लेअर केलेलं नाही किंवा मी अजून काही सांगितलेलं नाही मी आमच्या पक्षाचा उमेदवार म्हणून, तरी सुद्धा यांचा थैथायाट सुरू झालेला आहे. याच्यावरनं कुणाला घाम फुटतोय हे मी जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या जनतेला सांगायला नको. गेले अनेक वर्ष, 1.5-2 वर्ष जवळजवळ यांच्या आणि आमचे जे काही थोडासा समझोत्याचा भाग झाला होता ते संबंध संपुष्टात आलेले आहेत. आणि त्यांना तोंडावर सांगून आलेला मी एक संजय पाटील कार्यकर्ता आहे. ज्या उद्देशानं समझोता झाला, ज्या उद्देशानं आपण एकोपा केला, तो विकासाचा मुद्दा बाजूला राहून आमचा गट आणि आम्हाला संपवण्याच्याच भूमिका दिसून आल्यानंतर त्यांना आम्ही सांगून आलो की तुमचा रस्ता वेगळा आहे, आमचा रस्ता वेगळा आहे. तुमच्या ह्या कपटी मैत्रीनं मी गुदमरून गेलेला आहे. तेव्हा मला लढणं हा माझा धर्म आहे. लोकांनी मी लढतोय म्हणून मला शक्ती, बळ दिले. तेव्हा मला माझ्या पद्धतीनं राजकारण, समाजकारण करावं लागेल. तुम्ही तुमच्या पद्धतीनं राजकारण, समाजकारण करावं. विचारला जातो ज्यांची वृत्ती रावणापेक्षा अधिक कपटी आहे असे हे नेतृत्व, त्याच्यामुळं पक्ष फुटीला लागलेला आहे. जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांनी, तालुकाभर काम करणाऱ्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की या माणसांचा कसलाही उपयोग नाही, उलट आम्हाला त्रास देण्याच्या भूमिका होत आहेत. तेव्हा पक्ष जो फुटतोय त्याला कारण आर पाटील आहे. पेपरमधून किंवा मीडियामधून उसना म्हणून सांगणारे, खुशाल जावा म्हणणारे आज, पण गेल्या 2 महिन्यामध्ये 2-3 मंत्र्यांच्याकडे जाऊन संजय पाटील आणि माझी बैठक करा, समझोता करा, हे मागे लागणारे आर पाटील, आपण विकासाच्या दृष्टीनं काम करू, ती स्पर्धा करू, एवढीच या निमित्तानं माझी त्यांना सूचना राहील. माझ्या पक्ष प्रवेशाच्या बाबतीमध्ये योग्य वेळ आली की मी निश्चितपणानं काय करायचं ठरवलंय. फक्त मी आता लोकांशी भेटतोय, बोलतोय, त्याच्यावर माझी मतं ठरली जातील, माझा विचार ठरला जाईल. माझे सहकारी, माझे मार्गदर्शक, माझे कार्यकर्ते, माझे मित्र, हितचिंतक यांच्याशी मी बोलायला लागलो गेले 10-15 दिवस झालं. तो एकदा माझा निर्णय सगळ्यांशी बोलून झाला की निश्चितपणानं मी मीडिया पुढे येऊन हा सगळा उलगडा आपल्या पुढे करेन. कॉन्ट्रॅक्टरांची वकिली करण्यामध्ये ते आता धन्य झालेले आहेत. मध्ये मी आणि अजितराव घोरपडे यांनी स्वतः आम्ही जाऊन नायब तहसीलदार आणि सरकारी यंत्रणा घेऊन वाळू चोळीची काही प्रकरणं आम्ही काढली. त्यामध्ये काही नोटिसा काढल्या. त्या तहसीलदारांना, सरकारी यंत्रणेला, प्रांतांना, कलेक्टरना, मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटून वेळोवेळी ती सगळी पत्र दिलेली आहेत, सांगितलेलं आहे, पण अद्याप काही कारवाई दिसून येत नाही. तेव्हा चोरी करून समाजाला नागवणारी माणसं, समाजाला नडणारी माणसं यांची वकिली करण्यामध्ये त्या धन्य मानतायत. त्याचं कारण काय हे न समजण्या इतकी सुद्धा जनता आता पुढे राहिलेली नाही. आणि घोरपडे साहेब निश्चितपणानं एक या वाळू चोरी असेल, मुरुम चोरी असेल, ह्या सगळ्या सरकारची रॉयल्टी बुडवणी असेल किंवा रस्ते दाखवलेच जास्त, त्यांनी प्रेस घेतल्यानंतर काही रस्त्यांची कामं केली गेली, तिथे फोटोग्राफी आहे, त्याची काही सगळ्या गोष्टी आपल्या पुढे आहेत, तारखा आलेल्या आहेत, वेळा आलेल्या आहेत. घोरपडे साहेबांनी जे स्टेटमेंट केलं त्या माणसांची आज वकिली करण्यामध्ये हे धन्यता मानतायत. तेव्हा काचेच्या घरात राहणाऱ्यांनी आमच्याकडे दगड टाकू नये, तेवढी भूमिका त्यांनी लक्षात घ्यावी.